पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बीएमसी कडून सतत नवनवीन प्रयोग अवलंबले जातात. मुंबईकर प्रवाशांच्या सेवेतील अनेक वर्षांनंतर जुन्या डबल डेकर बेस्टची चाके आता थांबली आहेत. मात्र आता या बेस्ट बस भंगारात न टाकता वापरण्यात येणार आहेत. या बसेसमध्ये आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि लायब्ररी सुविधा सुरू करण्याची योजना आता बीएमसीने अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत बी वॉर्डातून 3 डबल डेकर बसेसमध्ये ही पथदर्शी योजना सुरू करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील 3 जंक्शनवर या बसेस उभ्या राहतील. येथे लोकांना आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि लायब्ररीच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. नुकतेच निविदा देखील काढण्यात आली आहे. पायलट योजना फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की फेब्रुवारी 2024 पासून बेस्टच्या या बसेसमध्ये या सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. पायलट प्रोजेक्ट अंतर्गत दक्षिण मुंबईतील एका वॉर्डातून याची सुरुवात केली जात आहे. यशस्वी झाल्यास 24 वॉर्डातही याची सुरुवात केली जाईल. अधिकाऱ्याने सांगितले की आर्किटेक्टने डबल डेकर बसचे डिझाईन ही बीएमसीला उपलब्ध करून दिले आहे. अनेक चित्रकारांना क्वचितच जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. त्यांना अशी जागा दिली तर लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि त्याच ठिकाणी कॅफेटेरिया आणि लायब्ररीचा त्यांना लाभ घेता येणार असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी टाइम्स ग्रुपशी बोलताना सांगितले आहे. एका डबल डेकर बसमध्ये कॅफेटेरिया, दुसऱ्या बसमध्ये लायब्ररी आणि तिसऱ्या बसमध्ये आर्ट गॅलरी असेल. सध्या बेस्टने जुन्या बसेस बंद केल्या आहेत. आता त्यात आवश्यक ते बदल करून या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बसेस 3 जंक्शनवर उभ्या केल्या जातील. यापैकी वायएम रोड, क्रॉफर्ड मार्केट आणि शालिमार जंक्शनची सुरुवातीला निवड करण्यात आली आहे. बेस्टची पहिली डबल डेकर बस 8 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत दाखल झाली होती. बेस्टच्या जुन्या डबल डेकर बसेस 15 सप्टेंबर 2023 रोजी बंद करण्यात आल्या होत्या. पालकमंत्र्यांनी या प्रकल्पात रस दाखवला आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जुन्या बसेसमध्ये या सुविधा देण्याचे निर्देश दिले. यानंतर बीएमसीने या बसेस पूर्णपणे स्क्रॅप करण्याऐवजी त्या वापरण्याची योजना आखल्याचे समजते. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.